स्कंद अतिशोध्याय। जय जय भक्तजन कामकल्पद्रुमा श्रेयदायकारिष्टनाशक मनमोहना मेघश्यामा राहू प्रेम तुझे पायी। एके दिवशी अरिष्ट नामक दैत्य पातला वैल रूपदृष्ट मी पुराणे असे उरिंग पाडी टेकाडे शिंगाने महाकाळे तो होता वृषभ शिंगाने अडवले मेघ मध्येच करी म्हणून त्याग फोडी काळ्या मोठ्याने ऐसे पाहताय अरिष्ट गोकुळवासी जनाले धावली सागती कृष्णा माता करी रक्षण म्हणून या कृष्ण वृषभापुढे पातळा दंड तो पुढे टाकला सवे मित्रा घेऊन सकळा मार्गी उभा निर्भयपणे वृषभासुराला धावणे कृष्णे रेटला शिंगे धरणे मग पाडले त्या सदनी सिंधू पडले बैलाचे त्यात शिंगे धरणे प्राण कृष्ण मारला अरिष्टासुर निर्जर करते जय जयकार ऋषी होय पुष्पांची भक्तासी पडका जळवाली ती आठवामाचे हरी अरिष्टावने निरसन करी प्रत्यक्ष दाविले गोपाना अळसो इकडे मथुरा नगरी राजा वंशाचे राजमंदिर येथे नारद विश्व संचारी पुढील कार्य साधाय नारदा शत्रु मित्र समान म्हणून सकळ देती मान कंसे केले नारदा पूजन आगमन कारण विचारले नारद म्हणे महाराजा गोकुळवाडी वैरी तुझा निश्चित वैसनासे कैसा करणे उपाय महाराज वसुदेवाचा आठवा सुद्धा नंदाचे घरी असे नाम सत्य सांगतो तुला मात्र सोयता आता करी काय ईश्वराचे भक्त वर्तनी कृष्ण पेरले म्हणून सांगे कंसामती नारद शिरोमणी नारद गेले निजस्थाना कंसे पाचारले मंत्री करा काय करावे कारस्थाना पुढे विचार मंत्राशी विचार केला मग त्यांनी धनुर्यागाचे निमित्त करून कृष्णापाचार्य नोकरी लावणे करावा घातकम काय उत्तम राजाने प्रेक्षकार विवराचा मंडळाला मुश्किलच्या मुश्किल तो आदी मुले रंगकारावरी बोले आविड हाती ठेवावा तत्वर कृष्णाने घालावे अंगावर करता प्रवेश रंगमंडपी मले दासी पाचारण करून मारावे दक्षिणा ऐसा प्रकरणे रचना दिली आज्ञा मंत्र्यांना यादव कोळीचा